हिवाळ्यात कडकडून वाजणारी थंडी आणि त्याचसोबत समोरून जेव्हा आई आपल्याला मस्त गरमागरम चुलीवरचं काहीतरी असं स्पेशल विदर्भ स्टाईल देते ना, तर मंडळी तुम्ही विचारूच नका. थंडी म्हटलं की आमच्या विदर्भातल्या लोकांची खाण्यापिण्याची काही वेगळीच मजा असते बरं का. आणि तेही काही फॅन्सी नाही बरं का, एकदम ऑथेंटिक पदार्थ राहतात. आणि ऑथेंटिक पदार्थाचं जर नाव घेतलं तर थंडी म्हटलं, हिवाळा म्हटलं की सर्वात पहिले आठवते सर्वांना तुरीच्या शेंगा. कारण की तुम्ही जर विचार करायला गेला ना मंडळी, तर तुरीच्या शेंगा म्हटलं आणि हिवाळा म्हटलं की आमच्या विदर्भातल्या घरात खास करून तुरीच्या शेंगाचे वेगवेगळे पदार्थ बनलेच जातात बरं का. आणि त्याच्यामधलीच एक म्हणजे का, तर दाणे वांग्याची भाजी. आता नुसतं दाणे वांग्याची भाजी जरी म्हटलं ना, तरी पण ज्याला भूक नसेल ना, तोही एक पोळी खाले येऊनच बसते. तर अशी ही दाणे वांग्याची भाजी एक नंबर स्वादिष्ट लागते बरं का. तुमच्याकडे हे तुम्ही बनवता का नाही ते तर आम्हाला माहीत नाही, पण खरं सांगायचं ना, तर ही दाणे वांग्याची भाजी जर तुम्ही एकदा बनवली ना, तर नक्की सांगतो जी आमची फेवरेट आहे ना, ती तुमची फेवरेट होईल. हे तुम्ही तर लिहूनच घ्या. तर त्यासाठी काय करायचं आहे, मस्त तुरीचे दाणे काढून घ्यायचे. मस्त चांगले कोवळे कोवळे वांगे घ्यायचे आणि एक कढई ठेवायची बरं का. काय म्हणते बा, गॅसवर. तुमच्या घरी चूल असेल तर तुम्ही चुलीवर करा, एक नंबर लागते. आणि काय करायचं, त्याच्यामध्ये टाका तेल आणि जिरं मोहरीची मस्त फोडणी द्या. सोबत टाकायचा एक मिरचा बरं का. आणि जिरं मोहरी व्यवस्थित तळतळली की त्याच्यामध्ये मस्त लसूण बारीक काढून टाकायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची. आता लसूण बारीक करून टाकायचा म्हटलं ते तोडून टाकायचा आणि अद्रक लसूणचा पेस्ट हा वेगळा टाकायचा. ठीक आहे, म्हणजे लसूण जर टाकली ना आपण या भाजीला, चव एक नंबर. तसं पाहायला गेलं ना, ह्या भाजीमध्ये काही मसाले नाही राहत, काही नाही राहत, तरी पण एक नंबर लागते. ना कांदा टाकायची झंझट ना कशाची. बघा, आता आपण यामध्ये अद्रक लसूण कढीपत्ता टाकून व्यवस्थित फोडणी दिलेली आहे. आणि आता काय करायचं, सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे का, ते सर्व व्यवस्थित शिजलं की त्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे वांगे. वांगे घेताना मस्त छोटे छोटे बारीक बारीक, आणखीन काय म्हणजे त्याला बिया नसलेले घ्या, म्हणजे भाजी एक नंबर. 5 स्टारची कोणतीही डिश त्याच्यासमोर फेलच समजा. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचे दाणे. आता दाणेने वांगे टाकल्याच्यानंतर हे सर्व मिक्स केल्याच्यानंतर त्याला 2-3 मिनिटनं मस्त मंद आचेवर त्याला वाफ द्या. आता त्याच्यामध्ये तिखट हळद टाकायची घाई करू नका. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट झाकण ठेवून मस्त त्याला मुहागी शिजू द्यायचे, म्हणजे वाफ खाऊ द्यायची बरं का. आणि तुम्ही सांगा की तुमच्याकडे कोणते पदार्थ बनवते हिवाळ्यामध्ये. बघा, या प्रकारे 2-3 मिनिटांना करून घ्यायचं. थोडीशी वाफ दिली ना, त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि दाणे मुहागी असे शिजत आहेत. आता हे सर्व मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये आता तुमच्या डब्यात, मसाल्याच्या डब्यात जे काही मसाले असन ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. सर्वात पहिले तर काय टाकायचं आहे, ते तिखट, हळद, आणखी आमचूर पावडर नक्की टाकायचं. तर टाकलं ना तर चवच वेगळी येते. आणि तुमच्या डब्यामध्ये जो कोणता मसाला असन तो मसाला तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता आमच्या इकडे गोडा मसाला होता म्हणून मी गोडा मसाला टाकलेला आहे. याच्याऐवजी तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाका. हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याच्यामध्ये टाकायचं तर टमाटर चांगलं बारीक चिरून घ्यायचं बरं का. टमाटर टाकून आणखी पुन्हा त्याला मस्त वाफ येऊ द्या, म्हणजे टमाटर व्यवस्थित शिजून जाते आणि आपले वांगे आणि मसालाही मस्त तेल सुटते बरं का. आणि भाजीची चवही आणखीन वाढते. बघा, आता झाकण ठेवून आणखी 2 मिनिट त्याला मध्यम आचेवर शिजू द्यायचं. बघा, आता कलर बदललेला आहे ना. आता याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीपुरतं. आता हे पुन्हा मिक्स करून घ्या. माहिती आहे का मंडळी, ही भाजी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर शिळ्या भाकरीसोबत बी खान किंवा ताज्या भाकरीसोबत खा, नाही तर पोळीसोबत खा, नाही तर भातासोबत खा, एकदम जबरदस्त लागते बरं का. आणि भूक नसेल ना तरी माणूस 2-3 पोळी तर चांगली चुरचार करून खाऊनच घ्यायचं, ते बोटं चाटून. एवढी टेस्टी भाजी बनते. आता बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. आता तुम्हाला टाकायचं याच्यात पाणी. आता पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं टाका, कारण की आपण हे काय म्हणते बा, मस्त चुरचार करून खाणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी टाकत आहोत. दाणे वांग्याची भाजी म्हटलं ना तर भूक लागली म्हणून समजाच ना. आणि एकदा तरी तुम्ही नक्की बनवून पहा बरं का याला. समजलं का मंडळी. आता बघा,
पाणी टाकल्याच्यानंतर पाणी टाकताना नेहमी कोमट टाकायचं, म्हणजे भाजीची चव हे एकदम नेक्स्ट लेवल राहते. बघा 10 मिनटात आपली भाजी आता शिजून जाईल. आता बघा त्याला तर्री किती छान आलेली आहे. आली आहे की नाही? जेव्हा की आपण खूप जास्त तेलही टाकलं, पण फोडणी देताना जर आपण विशेष काळजी घेतली ना, मसाल्याला चांगलं तेल सुटू दिलं तर तरीही येतेच. बघा आता आपलं ही भाजी मस्त शिजत आलेली आहे. त्याला पाहून घ्यायची शिजली आहे का. आणि भाजी शिजली म्हणून कसे बघायचे बरं, वांगे शिजले का नाही म्हणून. त्याच्या मुख्यचा भाग पाहा लागते नेहमी, समजलं का. आता बस 2 मिनटात भाजी तयार. आणि मग तुम्हाला वाटलं तुम्ही भातासोबत खा किंवा पोळीसोबत खा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, एकदा नक्की सांगा की तुम्हाला विदर्भ ऑथेंटिकमध्ये कोणत्या स्पेशल विदर्भातली रेसिपी पाहायला आवडतील. कळलं का मंडळी? एकदा नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील. कमेंट करायला तर विसरू नका. आणि प्लीज 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 लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा. आता यामध्ये टाकायचा सांबार ना, घ्या खाऊन.